मंडळी, मिसळ मिसळ म्हणलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. आज आपण अशीच एक मस्त अशी तर्रीदार मिसळ अतिशय झटपट आणि कमीत कमी साहित्यात आणि जास्त भांडी न भरवता कुकरमध्ये कशी करायची ते पाहणार आहोत. नमस्कार मंडळी, मी सुप्रिया शुभप्रिया मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण मस्त अशी झटपट होणारी मिसळ बनवणार आहोत. त्यामुळे जास्त वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण मिसळ बनवण्यासाठी मसाला जो आहे तो कसा बनवायचा ते पाहूयात. तर गॅसवर एक मी पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये घालत आहे धणे, सोबतच जिरं, एक 4 ते 5 काळे मिरे आणि सोबत काही खडे मसाले. त्यामध्ये एक चक्रफूल आहे, एक मसाला वेलची, 2 साध्या वेलची आपल्या हिरवे वेलची आणि एक तमालपत्र हे घालत आहे. हे आपल्याला थोडस भाजून घ्यायचं आहे. अगदी जास्त लालसर होईपर्यंत भाजण्याची गरज नाही. त्याचा खमंगपणा म्हणजे खमंग वास यायला लागला ना की गॅस बंद करायचंय, तिथपर्यंतच आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि गॅस जो आहे तो इथे मी पूर्णपणे बारीक ठेवलेला आहे. ही मिसळ जी आहे जरी झटपट होणारी असली ना तरी पण आपण जो ह्याच्यामध्ये ताजा मसाला बनवून जो वापरतो ना त्यामुळे ह्या मिसळांना एक जबरदस्त टेस्ट येते. अतिशय खमंग आणि टेस्टी अशी ही मिसळ जी आहे ती बनवून तयार होते. आणि ही मिसळ जर तुम्ही टेस्ट केली ना तर तुम्हाला पटणारच नाही की ही मिसळ आपण अतिशय कमीत कमी वेळेत म्हणजे अगदी एक 10-15 मिनिटात कुकरमध्ये केलेली मिसळ आहे. म्हणून इतकी टेस्टी ही मिसळ जी आहे ती बनवून तयार होते. तर इथे आपले मसाले जे आहेत ते भाजले गेलेले आहेत. त्याचा छान असा खमंग सुवास जो आहे तो आपल्याला यायला लागलेला आहे. आता ह्यामध्ये घालणार आहे तीळ. हे सुद्धा थोडेसे आपण तडतडेपर्यंत भाजून घेऊयात मसाल्यासोबत. आता तीळ सुद्धा आपले भाजले गेलेले आहे. आता ह्याच्यामध्ये घालत आहे खसखस. आपण जे काही साहित्य वापरतोय ना तर साहित्य आणि त्याचं प्रमाण तुम्हाला वर स्क्रीनवर दिसतच असेल. त्यासोबतच आपण डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता खसखस घातल्यावर आपण अगदी 15 ते 20 सेकंद फक्त ही भाजून घ्यायची आहे. खसखस लगेच भाजली जाते त्यामुळे सुरुवातीला नाही घालायची, शेवटी घालायची आहे. तर इथे आपले सर्व मसाले जे आहेत खडे मसाले ते भाजले गेलेले आहेत. आता आपण हे काढून घेऊयात. आता त्याच पॅन मध्ये मी थोडस तेल घेतलेलं आहे, अगदी अर्धा चमचा इतकं तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे सुकं खोबरं जे आहे ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता हे मी खोबरं चिरून घेतलेलं आहे त्यामुळे तेलात भाजत आहे. पण तुम्ही जर खोबरं खिसून घेणार असाल ना तर हे कोरडच खोबरं जे आहे ते भाजून घ्यायचं. तर इथे खोबरं जे आहे ते छान असं तांबूस रंग येईपर्यंत आपण भाजून घेतलेलं आहे. आता आपण काढून घेऊयात. आता ह्याच पॅन मध्ये ना इथे मी कांदा जो आहे तो मोठा मोठा चिरून घेतलेला आहे तो आपण भाजून घेऊयात. आणि कांदा सुद्धा आपल्याला छान असा तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा जो आहे तो आपला भाजत आलेला आहे. आता ह्यामध्ये ना मी एक मिरची घेतलेली आहे ती घालत आहे. सोबतच 1 इंच आलं असे तुकडे करून घेतलेले आहेत ते सुद्धा घालत आहे. आणि लसणाच्या पाकळ्या साधारण 8-10 लसणाच्या पाकळ्या आहेत त्या घालत आहे. हे सुद्धा आपल्याला मिनिटभर आहे ना ह्या कांद्यासोबत भाजून घ्यायचं आहे. कांदा जो आहे तो आपला 80% भाजला ना की त्याच्यात लसूण आलं वगैरे घालायचं म्हणजे कांद्यासोबत ते आलं आणि लसूण सुद्धा छान असं भाजलं जातं. आपला कांदा लसूण आलं हे जे आहे ते सर्व व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे. आता आपण गॅस बंद करूयात आणि हे पूर्णपणे थंड करून घेऊयात. तर आपला कांदा वगैरे थंड होतोय तोपर्यंत आपण जो गरम मसाला जो भाजून घेतला होता की नाही तो आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात. तर इथे जो गरम मसाला आपण भाजून घेतला होता की नाही तो मी बारीक करून घेतलेला आहे. आता त्यामध्येच आपण भाजून जे खोबरं घेतलं होतं ते खोबरं सोबतच जो कांदा वगैरे भाजून घेतला होता ना तो सुद्धा आपण सर्व ह्याच्यामध्ये घालूयात. आणि ह्यातच थोडीशी आपण कोथिंबीर घालूयात आणि हे सर्व आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. तर कुकरमध्ये मी इथं तेल घेतलेलं आहे, साधारण एक 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे. आता त्यातच आपण घालणार आहोत मोहरी. मोहरी तडतडली की ह्यातच घालायचं आहे जिरं, 1 तमालपत्र घालत आहे आणि त्यासोबतच बारीक चिरलेला कांदा आहे तो घालत आहे. कांदा भाजत असतानाच ह्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालूयात म्हणजे कांदा जो आहे तो पटकन मऊ पडतो आणि लवकर भाजला जातो.
आणि हा कांदा जो आहे तो आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत छान असा तेलात भाजून घ्यायचा आहे. कांदा जो आहे तो भाजला गेलेला आहे. आता ह्यातच आपण कढीपत्त्याची पानं घालूयात आणि थोडासा हिंग घालूयात. मिक्स करूयात. आता ह्यामध्ये आपण जे वाटण करून घेतलंय ना ते सर्व वाटण आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत. हा मसाला जो आहे तो आपल्याला तेल सुटेपर्यंत आहे ना भाजून घ्यायचा आहे. आपलं हे वाटण जे आहे ते व्यवस्थित भाजून झालेलं आहे. आता आपण ह्याच्यात काही मसाले घालूयात. तर सर्वात आधी हळद, मिरची पावडर, ही तिखटवाली मिरची पावडर आहे. त्यासोबतच रंगासाठी आपण ही मिरची पावडर घालत आहोत, बेडगी मिरची पावडर, आणि सोबतच कांदा लसूण मसाला. हे मसाले घातल्यावर आपल्याला अगदी मिनिटभर हे परतून घ्यायचे आहेत. आपले मसाले जे आहेत ते व्यवस्थित भाजले जावेत म्हणून आपण ह्याच्यात थोडंसं पाणी घालूयात. जास्त नाही, अगदी 2 चमचे इतकंच पाणी घातलेलं आहे म्हणजे मसाले खाली लागणार नाहीत. आपला मसाला सुद्धा छान असा परतून झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण मोड आलेली मटकी जी आहे ना ती घालत आहोत. आता इथे मी फक्त मटकी वापरते, पण तुम्हाला जर आवडत असेल ना तर ह्याच्यासोबत भिजवलेले हरभरे सोबतच वाटाणा वगैरे तुम्ही घालू शकता. आता ही मटकी जी आहे ती आपल्याला ह्या मसाल्यासोबत आहे ना तेलावर थोडीशी परतून घ्यायची आहे अगदी मिनिटभर. ही जी मिसळ मी आज तुम्हाला दाखवत आहे ना ही मिसळ साधारण 4 ते 5 व्यक्तींसाठी व्यवस्थित पुरते. आता ही मटकी जी आहे ती आपली परतून झालेली आहे. आता ह्यातच आपण पाणी घालणार आहोत. तर आता इथे पाणी जे घालताना आहे ना गरम पाणीच आपल्याला घालायचं आहे, थंड पाणी नाही घालायचं. तर इथे मी गरम पाणी घेतलेलं आहे ते आपण ह्याच्यामध्ये घालूयात. ह्यातच घालूयात आपण चवीप्रमाणे मीठ. एकदा मिक्स करून घेऊयात. थोडीशी कोथिंबीर घालूयात. आणि आता कुकरचं झाकण लावून आहे ना आपण 1 शिट्टी जी आहे ती मध्यम आचेवर घेऊयात. आपण जो मिसळ बनवतो किंवा मिसळीचा रस्सा बनवतो ना त्याच्यामध्ये पाणी जे आहे ते गरमच वापरायचं आहे. त्याचं कारण म्हणजे थंड पाणी जर आपण वापरलं ना तर चवीमध्ये फरक पडतो आणि सोबतच आपला जो कट आहे ना तो गरम पाण्यामुळे खूप छान कट येतो. तरी ती आपली कुकरची शिट्टी जी आहे ती झालेली आहे आणि कुकर सुद्धा थंड झालेला आहे. आता आपण झाकण काढून आपली मिसळीचा रस्सा जो आहे सॅम्पल जे आहे ते झाले काय बघूयात. इथे बघू शकता कट जो आहे एकदम मस्त असा आलेला आहे. बघा आपली हे मिसळ सुद्धा झालेली आहे. मटकी व्यवस्थित शिजलेली आहे. आता आपण मिसळ जी आहे ती वाढायला घेऊयात. तर सर्वात आधी आहे ना आपण ह्याच्यामध्ये पोहे जे आहेत ते खालच्या बाजूला वाढूयात. त्यानंतर त्यावर आपण फरसाणा जो आहे तो घालणार आहोत. त्यानंतर थोडासा कांदा. त्यानंतर आपण जे रस्सा करून घेतलेला आहे त्याच्यातली जी मटकी आहे की नाही ती आपण ह्याच्यावर वाढूयात. त्यानंतर मिसळीचा रस्सा जो आहे तो आपण ह्याच्यावर वाढूयात. सर्वात शेवटी थोडासा कट. मस्त अशी दह्याची वाटी, आपला हा कट किंवा सॅम्पल, फरसाण्याची वाटी आणि त्यासोबत
मस्त असा ब्रेड. आता इथे मी ब्रेड जो आहे तो वाढलेला आहे, पण तुम्हाला जर पाव आवडत असेल तर पाव सुद्धा वाढू शकता. आणि मिसळ सोबत मस्त असं थंडगार ताक. तर इथे आपली मस्त अशी झटपट मिसळ जी आहे ती बनवून तयार आहे. तर तुम्हाला ही आजची मस्त अशी झटपट कुकरमध्ये केलेली मिसळ जी आहे ती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. वेळात वेळ काढून तुम्ही आजची ही रेसिपी पाहिली त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.